नमस्कार मित्र हो. आपल्या महाराष्ट्रीयन मराठी लोकांसाठी एक खूप छान असं चॅनल मी बनवलेलं आहे. फुकट जाहिरात आपली दुकान आपल्यांसाठी. तर बघा, या चॅनलवर तुम्हाला खूप काही माहिती मिळणार आहे आणि आपल्याच खर्चातून आपल्याला पैसे कसे मिळतील. मग तुम्ही विचार करणार खर्च कोणते, अगदी नगण्य होणारे खर्च, की जसे की आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. जर तुम्ही तो मोबाईल आपल्याकडे असेल, रिचार्ज मारायचं असेल, तर आपण आपल्या फोनपे, गुगल पे, पेटीएम, इतर भरपूर असे ॲप आहेत, त्यामधून आपण ते खर्च करत असतो. परंतु त्या खर्चातून आपल्याला 1 रुपयासुद्धा मिळत नाही आणि उलट आपलेच पैसे जातात. म्हणून तुमच्यासाठी, सर्वांसाठी मी मराठी हे चॅनल बनवलेलं आहे, फुकट जाहिरात आपलं दुकान आपल्यांसाठी. तर यावर तुम्ही खूप काही आपले दैनंदिन व्यवहारातील खर्च जे आहेत ते म्हणजे खर्च करूनसुद्धा आपण पैसे कसे कमवू शकतो, त्याबद्दल या ठिकाणी माहिती दिली जाते. तर असे भरपूर काही खर्च आहेत, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मिळणारच आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल अशी आशा करतो. आणि यामध्ये तुम्ही जे रिचार्ज मारता, तुम्हाला कसे पैसे येतील, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती किंवा डिटेल दिलेली आहे. तर हा पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही बघाल आणि तुम्हालाच हे चॅनल आवडले किंवा माहिती आवडली असेल तर नक्की इतरांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि यातूनच, खर्चातूनच आपले पैसे आपण एक एक पैसा कसा वाचू शकतो हे तुम्हाला पूर्ण माहिती मिळणारच आहे. तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्यासोबत राहा. तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे. फोनपे, गुगल पे, पेटीएम तर या ॲपमधून आपण बरेच काही रिचार्ज मारतो, पण आपल्याला 1 रुपयाचासुद्धा फायदा होत नाही. उलट आपलेच जे प्लॅटफॉर्म फी आहे ते कटते. हे आहे महिमा रिचार्जचे जे ॲप आहे आणि याचे कमिशन प्रीपेडमध्ये बघा दिलेलंच आहे. या ॲपमध्ये 2 प्रकारची सर्व्हिस आहे, डिस्ट्रीब्युटरशिप आणि रिटेलरशिप. तर बघा, आयुष्यात एकदा 220 रुपये भरा आणि डिस्ट्रीब्युटरशिप आपण घेऊ शकता आणि आयुष्यभर पैसा कमवू शकता. आणि रिटेलरशिप 110 रुपयात घेऊ शकता, आयुष्यभर पैसा कमवू शकता. तर या प्रकारचे हे 2 सर्व्हिसेस यामध्ये आहेत. आणि गुगल पे, फोनपे, पेटीएम हे जे ॲप आहेत यामध्ये आपण खूप काही म्हणजे ट्रान्झॅक्शन करतो आहे. पण आता बघा, वोडाफोनमध्ये तुम्हाला कमिशन किती मिळते आणि आयडियामध्ये 3.50 रुपये टक्का कमिशन आहे आणि BSNLमध्ये 3.80 रुपये आहे. तर एअरटेल आणि जिओ यामध्ये कमिशन फक्त 60 टक्का आहे. तो ह्या 2मध्ये खूप कमी आहे. तर या ॲपचे नाव आहे, तुम्ही जे वाट पाहत होती, महिमा रिचार्ज म्हणून. या महिमा रिचार्जमध्ये खूप काही चांगल्या प्रकारची एक सर्व्हिस तुम्हाला फास्ट मिळणार आहे आणि एका सेकंदात, विथिन सेकंदमध्ये तुमचे पैसे ॲड होतात आणि विथिन सेकंदमध्येच तुमचा रिचार्जसुद्धा होतो. तर यामध्ये अशा पद्धतीनं हे खूप काही चांगलं ॲप आहे आणि कमिशनसुद्धा खूप छान आहे आणि सिंपल आहे चालवायला. यामध्ये असं नाही की हे जे चांगले शिकलेले लोक आहेत तेच चालू शकतील, तसं काहीच नाही आहे. एकदा तुम्ही ॲप घेतले तर तुम्ही त्या ॲपमध्ये खूप काही असं सोपं आणि सरळ पद्धतीनं तो ॲप आहे आणि चालवायला खूप सोपं आहे. तर यामध्ये तुम्हाला जेवढे पैसे हे करायचे आहे, तर याड समजा एखाद्याचं रिचार्ज मारायचं आहे 200-300 रुपयाचं, कमीत कमी 300 रुपये ॲड करावं लागतात यामध्ये. आणि जितके रुपये तुम्ही रिचार्ज मारसाल तेवढे रुपये ॲड करून तुम्ही रिचार्ज मारू शकता. तर खूप सरळ सोपी पद्धत आहे. आणि तुम्ही जर डिस्ट्रीब्युटरशिप घेत असाल तर तुमचा एक चांगला फायदा होतो.
किंवा रिटेलरशिप घेत असाल तर यामध्ये तुम्हाला रिटेलर बनवता येणार नाहीत, नुसतं आपल्याला रिचार्ज करता येतील. परंतु डिस्ट्रीब्युटरशिप जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला रिटेलर बनवता येतील, लोकांना एक शिप देता येतील तुमच्या थ्रू, आणि त्याच्यातून पण तुम्हाला खूप काही टीम बनल्यानंतर यातून पण इन्कम येण्याची एक सोर्स मिळणार आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही विचार करायला पाहिजे डिस्ट्रीब्युटरशिपसाठी. काही पैसे द्यायचे नसते यामध्ये. 220 रुपये फक्त एकदा लाईफमध्ये द्यायचे आहे, आणि जो नंबर तो येणार आहे त्या नंबरवर तुम्हाला ते सेंड करायचे आहे. त्याची जे काही स्क्रीनशॉट असेल, जे पैसे तुम्ही पे केलेले आहेत ते स्क्रीनशॉट जर टाकली आणि तुमचा मोबाईल नंबर, आधार नंबर, जे डिटेल आहे जो फॉर्म भरायचा आहे तो तुम्हाला मी सेंड करतो आहे, काय काय पाहिजे तर ह्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. रिटेलर जर घ्यायचं असेल तर 110 रुपये आणि डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल तर 220 रुपये हे एकदा द्यायचे आहेत, आणि तिथून आपली सुरुवात होतो आणि खूप काही कमिशन मिळले जाते यामध्ये. तर अशा पद्धतीनं हे सरळ सोपं ॲप आहे. तर धन्यवाद, तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला, आणि काही जरी अडचण असली तर कॉल करा, नंबर आहेच माझा.